तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या वानखेड येथील तलाठी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या जागेवरून वाद निर्माण झाला आहे। प्रशासनाने तलाठी कार्यालयासाठी चक्क नदीपात्रालगत असलेल्या जागेला मान्यता दिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे। वानखेड येथील तलाठी कार्यालयाच्या जागेचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता। यापूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत आवारातील जीर्ण चावडी इमारत तसेच जुन्या शासकीय दवाखान्याची जागा नवीन तलाठी कार्यालयासाठी सुचवली होती। याच जागेवर जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांचे हस्ते नवीन इमारत बांधकामासाठी नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला। मात्र आता ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता नदीपात्राजवळील जागेवर तलाठी कार्यालयासाठी निर्णय घेण्यात आल्याचा आरोप स्थानिक सरपंच श्रीमती मंगला रंगभाल यांनी केला आहे। सरपंच गावात उपस्थित नसताना ग्रामसेवकांनी परस्पर निर्णय घेतल्याचा आरोपही करण्यात आला। दरम्यान पावसाळ्यात नदीला वारंवार पूर येत असल्याने या ठिकाणी कार्यालय उभारल्यास नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। पुरामुळे कार्यालयातील शेतकऱ्यांची महत्त्वाची कागदपत्रे नुकसानग्रस्त झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे। नदीपात्रालगतची जागा निवडल्याने भविष्यात इमारतीच्या दर्जावरही परिणाम होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। जुन्या इमारतीला पाडून त्याच ठिकाणी नवीन बांधकाम करता येत असताना व एकीकडे जळगाव जामोद तालुक्यातील जीर्ण झालेल्या अशाच जुन्या शाळेच्या तब्बल 18 इमारतींना याच मतदारसंघात आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नातून परवानगी प्राप्त झाली असताना याच मतदारसंघात हा एकतर्फी निर्णय का घेण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग व पंचायत समिती संग्रामपूर यांनी जागेची पाहणी करूनच परवानगी दिली का याचीही चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। तलाठी कार्यालयाची जागा बदलून ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन नुकतीच सुरुवात झालेले सदर बांधकाम थांबवून गावातच तलाठी कार्यालय उभारण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वानखेड ग्रामस्थांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, वानखेड। कार्यालय होऊ राहिलं हे ग्रामपंचायत मार्फत होऊ राहिलं, पण इथं हे आमचं शेत आहे। आमच्या शेतात हमेशा पाणी राहते। वान नदीचं 4 ते 5 फूट पाण्यात हे तलाठी कार्यालय होऊ राहिलं, निर्दिष्ट कार्यालय होऊ राहिले। बांधकामात म्हणजे खड्डेही पडलेले आहेत। इथं जे पाहिजे ते बांधकाम होऊ नाही राहिलं। याकरिता ग्रामपंचायतनं लक्ष द्यावं। ग्रामपंचायतला विनंती करतो की हे तलाठी कार्यालय इथं होऊ राहिलं। आमचं शेत आहे, इथं आमच्या शेताच्या आजूबाजूला हे बांधकाम तलाठी कार्यालय होऊ राहिलं। हे तलाठी कार्यालय जे पाहिजे तसं नाही राहिलं। या नदीमध्ये क्षेत्रामध्ये होऊ राहिलं। नदीत भरपूर पाणी राहते, तर 3 ते 4 महिने पाण्यातच राहते हे। आणि याच्यात जे बांधकाम होऊ राहिलं सारं पोकळ बांधकाम होऊ राहिलं। आज हे असारी माझ्याकडे पुसून पहा, त्याच्यामध्ये दिवालमध्ये किती जाते, तर इतकी असारी पोकळ जवळली आहे। या बांधकामावर ग्रामपंचायतनं विनंती करून सांगते की ग्रामपंचायतनं या बांधकामावर पूर्ण लक्ष द्यावे। माझे काय माझे 10 ते 12 बार माझे खाली कॉलम मध्ये नदी पात्रातलं बांधकामात हे कसं आहे, बांधकाम नाही समजते इरिंदी कसं बांधकाम असते काय नाही, नदी पात्रातच आहे। आणि एवढा हिरा बांधतो तर त्याची कोणाची हिरा आदलोक पडली नाही, आमची आजी कंप्लेंट आली नाही। आणि आता हे जे वेटी करून राहिले तर याच्यात माहित आहे का, हे निरा पोकळ चालू आहे याटी। आताही बांधकाम दबेला पाहिजे, दबलो हे बांधकाम, हे असं बांधकाम असते काय मारती थोडासा असं बांधकाम नाही करायचं। हे इकडलं हे जे पहिलेचे काम पाय याच्यात खाली गिरणीत टाकले, पाणी पाहिलं, खाली गिरणीत टाकले। कार्यक्रम आहे सारा चालू आहे। आमदार साहेबांनी उद्घाटन दिला, गावात जागा दिलाय तलाठीसाठी। तलाठी बांधकामासाठी हे अनलिगल काम झालं। हे असं कसं काम झालं? हे पाणी येते असं कसं काय चालणार आहे? नदी पात्रात पाणी येते, बांधकाम आम्हाला पसंत नाही। पुरी नाराजी आहे। नदी पात्रात बांधकाम आम्हाला पसंत नाही, एवढी पाहिजेत नाही। हे जर बांधकाम झालं तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू म्हणजे उपोषण मांडतो। मी सांगतो उपोषण मांडतो गडी, हे बांधकाम आम्हाला पसंतच नाही आम्हाला। अरे बांधकाम हे नदी पात्रात आहे, पुऱ्या वानखेडातले कागदपत्र जर नदी पात्रात ठेवसान काय वानखेडातले डॉक्युमेंट वाहून जबाबदार कोण राहील? लोक कागदपत्र जबाबदार कोण राहील?